शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांड प्रकरणातील आरोपी कोपरगाव दुय्यम कारागृहातून रुग्णालयात नेताना पोलिसांना चकवा देत फरार झाल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाजवळ घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील दुय्यम कारागृह इथे कैदी असलेल्या खून प्रकरणातील आरोपी योगेश सर्जेराव पारधे याला शनिवारी रात्रीच्या सुमारास रक्ताची उलटी झाल्याचे समजते। त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल पिनू बाबूराव ढाकणे यांनी दुचाकीवरून ग्रामीण रुग्णालयात नेत असताना गाडी वळणावर गती कमी झाल्याचा फायदा घेऊन दुचाकीवरून उडी मारत पोलिसाला चकवा देत पसार झाला आहे। यावेळी पोलीस कर्मचारी पिनू ढाकणे यांनी त्याला शोधण्याचे प्रयत्न केले, परंतु अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला आहे। पिनू ढाकणे यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून सदर माहिती दिली असून हेड कॉन्स्टेबल पिनू ढाकणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश पारधे याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 260/24 भारतीय दंडविधान कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर घटनेची माहिती मिळताच शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वामणे, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी आरोपीच्या शोधासाठी तपासणी चक्र फिरवले असून पथके रवाना करण्यात आली आहे। घटनेचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करीत आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।